नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण राजकीय विश्लेषण करणार आहे. त्या संदर्भामध्ये आपण जर ऍक्टिव्ह राजकारण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजच्या महत्वपूर्ण राजकीय विश्लेषणाकडे आपण वळूया. मित्रांनो, आजचा आपला राजकीय विश्लेषणाचा प्रमुख मुद्दा आहे पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये काय होणार, अजेंडा काय असेल आणि काय गदारोळ होणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 2026 या वर्षाचे सुरू होणार आहे. सुरू होण्याची तारीख आहे 20 जुलै पासून सुरू होईल, तर हे अधिवेशन 13 ऑगस्ट 2026 पर्यंत चालेल. एकूण या अधिवेशनामध्ये 18 बैठकी होतील आणि या 18 बैठकीमध्ये काय काय होणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहूया. अधिवेशनाची महत्वाची माहिती. मित्रांनो, हे सुरुवात होणार आहे 20 जुलै 2026 ला आणि शेवट होणार आहे 13 ऑगस्ट 2026 ला. एकूण कालावधी 3 आठवडे अधिक 4 दिवस चालणार आहे. या अधिवेशनामध्ये प्रमुख वातावरण असेल वादळी होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने उभे राहतील आणि या सरकारच्या अजेंडामध्ये महत्वाची काही विधेयक मांडण्यात येणार आहे. यामध्ये एक महत्वपूर्ण विधेयक येणार आहे. ते विधेयक म्हणजे 130वी राज्यघटना विधेयक. हा सर्वात अधिवेशनातील महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. हे विधेयक JPC ने 17 जुलैला अंतिम केले आहेत आणि या विधेयकाप्रमाणे जर घटनात्मक 130 ची दुरुस्ती झाली तर यामध्ये अशी तरतूद केली आहे की PM म्हणजे पंतप्रधान, CM म्हणजे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे जर 30 दिवस अटकेत राहिले तर त्यांना आपोआप पदावरून हटवले जाईल आणि सरकारची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यातून दिसून येईल करिता हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न होईल आणि मंजूर करून घेण्याचा प्रयत्न होईल. आणि विरोधक राजकीय सूडबुद्धीचा वापर होणार आहे, हे महत्वाचे आहे. हे बिल ज्या वेळेस संसदेत सादर होईल त्यावेळेस एकमेकाच्या आमने सामने काय होते आणि विधेयक पास होते की नाही हे आपण अधिवेशन सुरू झाल्यानंतर पाहणार आहोत. तर यानंतर आणखी एक महत्वाचा शेतकऱ्यांच्या आणि तेल कंपन्यांच्या संदर्भात एक बिल आणि चर्चा पुढे येणार आहे. इथेनॉल आणि मिश्रणचे धोरण काय करावे या संदर्भातील असेल. त्यानंतर याच अधिवेशनामध्ये अत्यंत महत्वाचा एक मुद्दा पुढे येणार आहे, तो म्हणजे NTA आणि नीट पेपर फुटी प्रकरण. हा मुद्दा गाजणार आहे. हा मुद्दा येथे संसदेत आल्यानंतर यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढवण्यात येणार आहे आणि त्यांना राजीनामा द्यावा लावण्यासाठी विरोधी पक्ष हे विरोधी बाजूने सत्ताधारी यांना अडवणार आहे आणि यांना विरोध करून राजीनामा करण्याची मागणी करणार आहे. आणि हेही एक महत्वाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार आहे. यानंतर अधिवेशनात गाजणारा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की तो SIR संबंधी, ज्याला आपण स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन असे म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण देशातील मतदारसंघाच्या याद्या दुरुस्ती आणि याद्या दुरुस्तीतील असणारा घोळ कमी करून अद्ययावत याद्या बनवण्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे. आणि शिवाय एवढेच नाही तर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टिकोनातून
आणि मतदारसंघ लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवण्याच्या संदर्भातही हा मुद्दा गाजणार आहे आणि विरोधक या 5 मुद्द्याला सरकारला घेरणार आहेत. सरकारला 5 मुद्द्यावर विरोधक कोणते कोणते मुद्दे संसदेत सरकारच्या धोरणाला विरोध करणार आहे आणि या अजेंड्यामधले विरोधी पक्षांचे 5 महत्वाचे मुद्दे संसदेत उपस्थित होईल. त्यातला पहिला मुद्दा असेल महागाई. सध्या महागाईचा उच्चांक झालेला आहे. आरबीआयच्या रिपोर्टनुसार जून 2026 मध्ये किरकोळ मागणी ही 4.38% म्हणजे 4% लक्ष्यापेक्षा जास्त झाल्यामुळे ही महागाई भत्ता महागाई वाढ ही थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सत्ताधारी पक्षाला यावर प्रश्न विचारून महागाईच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. त्यानंतर विरोधकाकडून आणखी एक मुद्दा मांडणार आहेत आणि बेरोजगारी. देशात बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढले आहे. हा मुद्दा विशेष करून काँग्रेस पक्षाकडून येणार आहे आणि 12 वर्षामध्ये सतत वाढ होऊन जनतेवर या भाववाढीचा महागाई वाढीचा पूर्वार होत आहे आणि तो वार कमी करावा. महागाईच्या संदर्भातली चर्चा फार मोठी गाजणार आहे. त्यानंतरचा आणखी एक मुद्दा या अधिवेशनात गाजणार आहे. लडाख आणि सोनम वांगचुक यांच्यामधील 6व्या अधिसूचनेचा दर्जा, राज्याचा दर्जा. सोनम वांगचुक यांचे 21 दिवसाचे उपोषण. आज त्यांना दवाखान्यात दाखल केलेलं आहे. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि हाही मुद्दा CJP 20 जुलैच्या संसदेसमोर मोर्चा काढणार आहे आणि हे संपूर्ण भारतातील युवक जंतर मंतर मधून मोर्चा काढून संसदेवर नेणार आहे आणि फार मोठ्या प्रचंडात हा मोर्चा संसदेवर जाणार आहे. हाही मुद्दा संसदेत गाजणार आहे. त्याच्यानंतर भूपेंद्र यादव यांच्या हकालपट्टीच्या संदर्भातला मुद्दा विरोधी पक्षाकडून येणार आहे. यांची हकालपट्टी करा अशा प्रकारचा जोरदार हल्लाबोल होईल, रणधुमाळी होईल. त्यानंतर आणखी एक विरोधकाकडून मुद्दा मांडण्यात येणार आहे. राम मंदिर देणगी प्रकरण आणि राम मंदिरात झालेले चोरी हे प्रकरण अतिशय महत्वपूर्ण गाजणार आहे आणि या गाजणाऱ्या प्रकरणामध्ये हे अधिवेशन मध्ये गदारोळ होणार आहे. यामध्ये आणखी काही विरोधाचे मुद्दे असेल. राहुल गांधी विरुद्ध सभापती असा वाद उपस्थित होऊ शकतो. राहुल गांधी अधिवेशनात निरनिराळ्या प्रकारचे पोस्टर दाखवून, दृश्य पुरावे दाखवून सभागृहात दाखवू शकतात. सभापती जुने ओम बिर्ला यांनी याला आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपाच्या संदर्भात राहुल गांधी यांच्याकडून पुन्हा पोस्टरचे दृश्य आपणास पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पंतप्रधानाच्या मोदीचा कार्यक्रम काय असेल तर हरियाणातील जिंद येथे भारतीय पहिली हायड्रोजन ट्रेन आणि हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक अधिवेशनात येणार आहे. हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. या अधिवेशनामध्ये 2 विधेयक मान्य करून घेण्यासाठी सरकारला 2/3 बहुमत हवं आहे. ते सरकारकडे 2/3 बहुमत प्राप्त होईल की नाही हे सांगता येत नाही. जर 2/3 बहुमत पास झालं किंवा तर हे दोन्ही विधेयक म्हणजे मतदार याद्यातील पुनर्रचना आणि महिला सक्षमीकरण हे विधेयक मान्य होईल आणि जर 2/3 बहुमत नाही मिळालं तर विधेयक हे रद्द होतील आणि अशा रीतीनं हे अधिवेशन जे आहे अधिवेशनातील अजेंड्याच्या संदर्भातील संपूर्ण
वादळी माहिती ही 20 जुलै ते 13 ऑगस्टच्या दरम्यान आपणाला एकूण 18 बैठकाच्या मध्ये पाहायला मिळेल. यामध्ये अनेक तारांकित प्रश्न उपस्थित केले जाईल, अनेक लक्षवेधी सूचना केल्या जाईल आणि या संदर्भात ज्या संपूर्ण घडामोडी होतील त्या घडामोडीचा प्रत्यक्ष ज्या वेळेस अधिवेशन सुरू होईल त्या अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी काय घडलं या संदर्भात ऍक्टिव्ह राजकारण युट्यूब चॅनल दररोजचे स्पष्टीकरण आणि विश्लेषण देणार आहे. त्या अगोदर आपणास आज मी अजिंठा काय होईल याबाबत बोललो. आता प्रत्येक दिवशी काय होईल या संदर्भात लवकरच आपणास व्हिडिओ ऍक्टिव्ह राजकारण युट्यूब चॅनल मार्फत व्हायरल होणार आहे. मित्रांनो, आजचे हे अजिंठ्याच्या संदर्भातलं विश्लेषण आपणास कसं वाटलं? आपल्या काही सूचना असेल तर नक्की कॉमेंट मध्ये कळवा, म्हणजे त्यावर आपल्याला व्हिडिओ तयार करता येईल. आपण या व्हिडिओची ही आजची चर्चा मन मोकळेपणाने जाणून घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे बंधू आणि भगिनो आभार व्यक्त करून आजचा राजकीय निरपेक्ष विश्लेषणाचा मुद्दा आहे या मुद्द्याला पूर्ण विराम देतो आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन विश्लेषणामध्ये नवीन राजकारणी घडामोडी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.